मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे काल रात्रीच्या पहाटेच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये काल आम्हाला 3 गुन्हेगार हे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पकडण्यात यश आलेलं आहे. त्याची पहिला आहे तो सिराज उर्फ किरण शिस्कुल भोसले, वय वर्ष 32. हा पारधीवस्ती लिंगनूर बोलवाड इथला आहे आणि ह्याच्यावर मूळ म्हणजे ह्याच्यावर आपल्या सांगली जिल्ह्यातच सुमारे 10 ऑफेन्सेस दाखल आहेत. त्याच्यात 395 मर्डर आणि मोका रॉबरी असे 10 विविध गुन्ह्यांमध्ये हा वॉन्टेड होता, म्हणजे हा अटकच झाला नव्हता आणि याला पकडण्यात यश मिळालेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः जवळचे कोल्हापूर किंवा सातारा या जिल्ह्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे असतील, त्याचा शोध घेऊन त्यांनाही तो देण्यात येईल. परंतु हा एक 2018 पासूनचा पाहिजे असलेला म्हणजे जो अटकच झाला नव्हता, असा आम्ही पकडण्यात यश मिळवलेलं आहे. दुसरा एक आरोपी आहे क्रांती जालवा भोसले, हा टाकळी बोलवाड पारधीवस्ती मिरज. याच्यावरही कवठे महाकाळमध्ये 395चा गुन्हा दाखल होता आणि त्याचा आता फरारी होता 2022 पासून फरारी होता. फरारीमध्ये तो अटक झाला आणि नंतर मग तो बेलवर सुटून मग नंतर त्याच्यावर मला वाटतं वॉन्टेड होत आहे. ठीक आहे, मग हा सुद्धा वॉन्टेड आरोपी आहे. वॉन्टेड आरोपी आहे, म्हणजे हाही अटक झालेला नव्हता. आधीचा किरण भोसले, आत्ताचा हा क्रांती भोसले, असे 2. आणि तिसरा आहे ते विश्वनाथ भोसले, हा टाकळी बोलवाड पारधीवस्ती आणि ह्याच्यावरही रॉबरीचा आत्ताचा लेटेस्ट एक गुन्हा आहे 2026चा, ह्याच्यामध्ये वॉन्टेड होता. अशा 3 गुन्हेगारांना या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पकडण्यात चांगली उपलब्धी झालेली आहे. आणि हे मुळात दरोडा, जबरी चोरी, खून, रेप अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी आहेत. त्यामुळे नक्कीच याच्यामुळे आळा बसेल, कारण ते आता कायद्याच्या कचाट्यात आलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.